नमस्कार. होम मिनिस्टर कुटुंबाचं इम्युनिटी बूस्टर स्पेशल पार्टनर सिंथॉल लाईनच्या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. पूनम अनूप सावंत या माऊलीला भेटणार आहोत. त्यांचं माहेरचं नाव पूनम जयवंत जगदाळे. उरण परिसरात राहणारे हे कुटुंब. बरोबर थांबा, मी लगेच लक्ष्मी पाठवतो तुम्हाला झी मराठीकडून. ही बघा पाठवली. वहिनी उखाणा घ्या. शिरा बनवण्यासाठी रवा आणला जाडा, अनुग्रावांचं नाव घेते पिऊन तुळशीचा काढा. अरे वा, त्यांचं नाव घेण्यासाठी काढा प्यायला लागतो तुम्हाला? हो, रोज. बरं, त्या ओळख करून द्या सगळ्यांची. हे माझे मिस्टर अनुप कृष्णराव सावंत. हे माझे सासरे कृष्णराव सावंत. हे आमच्या सासूबाई सिंधू सावंत. हो हो हो. आणि तिकडे माहेरी कोण कोण आहे? आणि माझ्या माहेरी माझी आई आहे भारती जगदाळे, माझा दादा जयदीप जगदाळे, माझे बाबा जयवंत जगदाळे आणि माझ्या काकांचा मुलगा म्हणजे माझा मोठा दादा आणि त्याच्या वाईफ सचिन जगदाळे आणि अश्विनी जगदाळे. आणि आता तुम्ही कुठे आहात वहिनी? मी सध्या आता उरणमध्ये. आम्ही टिळकनगरला राहतो, पण लॉकडाऊनमुळे सध्या आम्हाला उरणला यावं लागलं. आणि मग माहेरची मंडळी कुठे आहेत सगळी? माहेरची मंडळी सायन चुडामठीला. वहिनी, कसं गेलं बालपण तुमचं? माझा जन्म पाटण तालुक्यात झाला. पाटण तालुक्यातील सोनेचेवाडी गावात झाला, पण माझं लहानपण सगळं मुंबईमध्येच गेलं. स्कूल पण माझं जवळच होतं आणि असं लहानाची मोठी झाली आई बाबांच्या आशीर्वादाने. एकदम खूप छान होतं माझं बालपण. आई बाबा काय करायचे? माझे बाबा पॅनेन्सुलामध्ये सुपरवायझर आहेत, माझी आई हाऊसवाईफ आहे आणि माझा दादा ग्राफिक डिझाईन. मग तुमच्या दोन भावांमध्ये मोठं कोण, दादा की तुम्ही? दादा मोठा आहे, पण मला असं वाटतं की मी मोठी आहे. का? नेहमी हट्ट खूप केले वाटतं तुम्ही. तो माझा ऐकतो घरामध्ये, जास्त माझा ऐकलं जातं. विचारतो दादाला. थांबा, दादा काय म्हणणं आहे तुमचं ताईबद्दल? नाही, ती बोलते, ती खरं बोलते. भले मी मोठा आहे, तिला असं वाटतं की ती मोठी आहे, कारण की तिचे सर्व डिसिजन तिचे असते. ती स्वतः डिसिजन मेकर आहे. ती प्रत्येक गोष्ट सजेस्ट करते की तू काय केलं पाहिजे, पुढे जाऊन काय होऊ शकतं. ती खूप मला चांगला सल्ला देते. बालपण कसं गेलं तुमचं? आमचं बालपण खूप छान गेलं. आमच्या दोघांमध्ये सतत भांडण मस्ती ओके हे भरपूर होत होतं आधी. पण मला सांगा, भांडण जास्त कोण करायचं? भांडण तीच करत होती. हा, आणि ती लहान होती त्यामुळे मी ठीक आहे, मी तिला समजून घेत होतो. एकदा मी जेव्हा स्कूलमध्ये 8th स्टँडर्डमध्ये होती तेव्हा ना मला त्याने एक जनरल नॉलेज दिलं होतं. जसं की मला सांगितलं की तुला माहितीये समुद्राच्या मध्ये जे पाणी असतं ना ते खूप गोड असतं आणि समुद्राच्या किनाऱ्यावरच पाणी फक्त खारट असतं. तर मलाही माहिती होते असं काही नसतं. मला बोललं की तो जहाजामध्ये लोक जे राहतात 6-6 महिने बाहेर राहतात ते कोणतं पाणी पितात? समुद्राचंच पितात. मग हे गोष्ट मी स्कूलमध्ये शेअर केली होती. मग ती शेअर केल्यानंतर प्रचंड माझ्यावर अजूनही ते स्कूल फ्रेंड माझ्या आठवतात ही गोष्ट. पण मग मला दुसरा प्रश्न आहे की जे विमान असतं खूप तासन तास आकाशात, तिथे पाणीचं कसं काय करतात? हे तोच सांगेल, त्याला हे विचार. मला तर त्याने सांगितलं तुम्ही ताईला विचारा. ताई पाण्याच्या वरती तिचा खूप अभ्यास झालेला आहे. काय दादा, तुम्ही असं का त्या ताईला लहानपणी कामाला लावलं? जर मला प्रश्न विचारला असता की जे वर विमानामध्ये असतात ते लोक कुठून पाणी पितात, तर मी तिला हे सांगितलं असतं की जे पावसाचं पाणी आहे ते विमानामध्ये साठवतात ढगामध्ये. नाही, पण मग मला सांगा, हे जेव्हा शाळेत ताईने सांगितलं, मग मस्ती झाली, ताईची मस्करी केली, मग घरी आल्यानंतर तुम्हाला धोपटलं ताईने? धोपटलं. मी मम्मी पप्पांना सांगितलं. ऍक्च्युली त्यांना पण हसायला आले या गोष्टीवर, पण ते त्याला म्हणाले की असं काही नॉलेज देऊ नको. बरं झालं, पण शाळेतल्या मुलांनी ते लगेच क्लिअर केलं, नाहीतर आता सुद्धा आम्हाला तुम्ही तेच उत्तर सांगितलं असतं. नाही. बरं, मला बाबांना विचारायचंय, काय सांगणार बाबा, मुलीचा स्वभाव कसा होता लहानपणी? भावंड कशी होती? एकदम अति छान. जन्म झाला इथे, जन्म झाल्यापासून प्रेमळ स्वभाव मुलीचा, एकदम फर्स्ट क्लास. सर्वाशी, भावाशी, आई वडिलाशी मिळून मिसळून राहणे. किंवा आता लग्न झाल्यानंतर मिस्टर, सासू सासरे, नणंद, सर्व परिवाराशी मिळून मिसळून राहणे. स्वभाव एकदम प्रेमळ स्वभाव आहे, चांगला स्वभाव आहे मुलीचा. मी आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये मी माझ्या पप्पांची खूप लाडकी आहे. एवढी लाडकी म्हणजे माझं लग्न जेव्हा ठरलं त्यावेळेपासून ते रडत होते
ते अजूनपर्यंत रडतात. मी जेव्हा पण माहेरी जाते ना, मी 2 दिवसासाठी जाते, पण मी 1 आठवडाभर राहून येते. पण तेव्हा पण ते खूप रडतात निघायच्या वेळेस. पण मला तुम्हाला विचारायचं की डोळ्यातून जे पाणी येतं ते गोड असतं की खारट असतं? ऑब्व्हियसली खारट असणार ना सर. पण मग मला सांगा, ते खारट का असतं? जेवणात मीठ घालतात? वहिनी सांगा ना प्लीज. नाही सर, असं पण असेल सर, मी मीठ जास्त खाते म्हणून खारट असेल. नाही 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 नाही. बरं आई सांगा मुलीबद्दल. जी मुलगी बोलते ना तेच बरोबर आहे. मुलगी ना हट्टी नाही, समजूतदार आहे, प्रेमळ आहे आणि पहिल्यापासून तिचा ना खूप छान स्वभाव आहे तुझा. तिनं कुठल्याही गोष्टीचा कधी हट्ट केला नाही. ती नाही भांडायची, हा भांडायचा तिच्याशी, तर ती लहान असताना समजदार झाली ना तशी ती कधीच नाही भांडली. ती एवढी समजूतदार आहे, तिनं कधी कुठल्या गोष्टीचा हट्ट केला नाही. पण त्या दादाचं काय म्हणणं आहे ऐकूया, बोला. तिच्याबद्दल बोलायचं म्हटलं तर 200 ते 300 लोकांची फॅमिली आमच्या घरामध्ये आहे. तर त्याच्यामध्ये ही एकच अशी मुलगी आमच्या पूर्ण फॅमिलीमध्ये, ती सगळ्या नातेवाईकांमध्ये सगळ्यात जास्त लाडाची म्हणजे तीच. जेणेकरून कधी काही गरज लागली तर सगळ्यात जास्त आमच्या 4 भावांमध्ये कोणाचा लाड होत नव्हते, तेवढे तिचे जास्त लाड होत होते. आम्ही विचार करायचो की एवढी सगळी लाडवलेली ही एवढी असताना सुद्धा फॅमिली म्हणजे उद्या लग्न जर झालं तर ती सगळ्यांची मेळमेळाप करून घेईल का? म्हणजे कसं की एवढे लाडवलेले असताना म्हणजे तिला आम्ही म्हणजे कधी जमिनीवरचं असं एखादं ठेवलेलं वस्तू उचलून दे असं कधी आम्ही तिला बोललो सुद्धा नाही. म्हणजे सगळ्यांच्या एकमध्ये ती भरपूर पुढे होती आणि प्रत्येक गोष्टीमध्ये आम्ही तिला समजून घ्यायचो. प्रत्येक गोष्टीमध्ये माझ्या लग्नाच्या वेळेस मी एंट्री करणार होती ना, तेव्हा मी डोली ठेवली होती लग्नासाठी, जेणेकरून मला उचलून घेऊन येते. पण ऐन वेळेस ती डोली तिथे आलीच नाही. मग माझ्या दादानी मला स्वतः तो एकटा पाठीमागच्या डोरने घेऊन गेला आणि मला उचलून घेऊन आला मंडप. नाही, तुमच्यावरती प्रेमच इतकं सगळ्यांचं आहे. पाठीमागे वहिनी आहेत, त्या काय बोलतायत? त्यांच्याबद्दल ताईंबद्दल सांगायचं म्हटलं तर त्या खूप प्रेमळ आहेत, मनमिळावू आहेत आणि त्यांचा स्वभाव इतका छान आहे की सगळ्यांशी मिळून मिसळून वागून त्या खूप छान असे मजाक मस्करी वगैरे, जसं नंदेचं आणि वहिनीचं नातं असतं त्याच्या पलीकडे आमचं मैत्रिणीचं असं नातं असतं ना, त्याप्रमाणे आम्ही राहतो. बरं, मला ना आता जावयाबद्दल काय म्हणणं आहे ना वहिनींच्या आई बाबांचं, ते मला ऐकायचंय. काय बाबा, काय म्हणणं आहे? जावई कसे आहेत तुमचे? जावई एकदम प्रेमळ मनाचे आहेत. 2016ला लग्न झालं, मुलीचं 5 वर्ष झालं. मुलगी सासरी आहे का माहेर आहे असं आम्हाला वाटतच नाही. एकदम म्हणजे कुठला एक प्रॉब्लेमच नाही सासरीकडचा. चांगला स्वभाव आहे त्यांचा, मिळून मिसळून राहतात, सर्वांशी हसत खेळत असतात सारखे, कधी नाराज नाहीत, कधी कुणाला असे बोलणार नाहीत, असं त्यांचं मन मिळावू मन आहे. सासूबाईंचं काय म्हणणं आहे? सासूबाई जावई तर अशा आहेत ना, काही लोक मुलीला सुनेला मुलगी मानतात, पण आम्ही जावईलाच मुलगा मानतो. एवढे छान आहे तुमचे जावई. पण आता ना दादाला एक छोटंसं मला आव्हान द्यायचंय. या सगळ्या गप्पा सुरू असताना दादा तुम्हाला एक आव्हान आहे, आणि ते आव्हान असं आहे की तुम्हाला एक प्रश्न विचारणार आणि त्या प्रश्न विचारल्याबरोबर जर तुम्ही पटकन 30 सेकंदात उत्तर दिलं तर ताईला तुम्ही आज झी मराठीकडून सोन्याची नथ मिळवून देणार आहात. आणि त्यासाठी एकही क्षण न थांबता कुणीही प्रॉम्प्टिंग करायचं नाही आणि तुम्ही उत्तर द्यायचं. शाळेत अभ्यासासाठी लागणाऱ्या 5 वस्तू सांगा पटकन. वही, पुस्तक, पेन, दप्तर, खोड रबर, आरसा, लिपस्टिक. बरं. 6वी वस्तू आरसा का सांगितली तुम्ही? ती घेऊन जात होती, 10th स्टँडर्डला होती तेव्हा. ताई, शाळेत आरसा घेऊन जायचा तुम्ही? पण दादा अभिनंदन, न थांबता 5 वस्तू सांगितल्या. शाळेतल्या 5 वस्तू, अत्यंत सोपा प्रश्न, आणि ताईला त्यांनी सोन्याची नथ झी मराठीकडून मिळवून दिली. अभिनंदन ताई, अभिनंदन. नमस्कार. अनुपजी, तुमचं बालपण कुठलं? खरं तर माझं बालपण माहीम, पोलीस कॉलनी, पोलीस वसाहत. अच्छा. आधी आम्ही पप्पा पोलीस खात्यामध्ये असल्यामुळे आम्ही तिथे क्वार्टर्समध्ये राहत होतो. नंतर 2003 नंतर आम्ही चुनाभट्टीला शिफ्ट झालो. पण आता बाबांना विचारतो, बाबा सुनेबद्दल सांगा तुमच्या. माझा मुलगा आणि सून दोघं खूप छान आहेत, मनमिळाव आहे, हसखोर आहे, सगळ्यांची मिळून राहतात, खूप सुंदर आहे. आणि सासूबाईंचं काय म्हणणं आहे?
माझी सुनबाई खूप चांगली आहे, सर्वांची मिळून मिसळून राहते, सर्व काही बघत असते आणि आमची सर्वांची काळजी घेते. सर ऍक्च्युली आमचे आई बाबा फार कमी बोलतात. नाही, कारण ते काय झालं, सून घरात येईपर्यंत खूप बोलायचे, सून आल्यापासून ते गप्प झाले. सर मी एकटी सून नाहीये, मला अजून मोठे दीर आहेत आणि मोठी जाऊ पण आहे. बरं, पण मला अनुपजी तुम्हाला विचारायचंय, तुमच्या दोघांचं लग्न कसं जमलं मग? तुम्ही माहीम मध्ये, तिकडे ह्या चुनाभट्टीत. 2003 नंतर आम्ही चुनाभट्टीला आलो. म्हणजे माझा तर सर्च चालू होता. लग्न जेव्हा वय येतं, घरून प्रेशर येतं तेव्हा तेव्हा मग सगळं सर्चिंग चालू असतं. खूप प्रयत्न केल्यानंतर पण काही व्यवस्थित जुळत नव्हतं. आम्ही जिथे सत्संगला जातो तिकडे माताजी म्हणजे त्यांच्या आई आणि सासूबाई आणि माझी मम्मी यांची पहिली आधी एक ओळख होती, मैत्रिणी आहेत आणि त्यांच्यामुळे त्यांचं बोलणं झालं आणि त्यांनी मग सुचवलं की हे असं जाऊ शकतो पुढे एकदा. तर मग आम्ही बघायला आलो आणि बघायला आल्यानंतर मग स्थळ पसंत आलं लगेच. हा म्हणजे लगेचच म्हणता आलं, म्हणजे म्हणण्यात काही प्रॉब्लेम नाहीये. आम्ही दोघे चुनाभट्टीमध्येच राहतो, एवढा वर्ष राहत होतो पण कधी लहानपणापासून एकमेकांना बघितलं नाही. पण थेट त्या बघण्याच्या प्रोग्राम मध्ये आम्ही बघितलं एकमेकांना. नाही, पण एक मिनिट, तुम्ही दोघे किती म्हणालात तरी सुद्धा आम्ही विश्वास ठेवणार नाही. तुम्ही मला सगळे तेच अशाच बोलतात. मी खूप सर्च करत होतो, म्हणजे घरातल्यांना पण माहिती. किती मुली बघितल्या असतात प्लीज एकदा विचारा त्यांना. किती बघितल्या होत्या? नाही एवढा त्याचं काउंट कसं सांगितलं. बऱ्याच हिला दाखवलं पण खूप झालं, पण जिथे खरं म्हणतात जे ऋणानुबंध जुडलेले असतात तर तिथेच येऊन गोष्ट पूर्ण होते. पण कसा आहे स्वभाव, कसा आहे वैदिकचा? हा, स्वभाव असं म्हटलं तर आमच्यामध्ये डिफरन्सेस खूप आहेत, पण समजून घेण्याची जी गोष्ट आहे ती खूप छान आहे. मला हे आवडतं तर तिला हे आवडत नाही, म्हणजे कन्फर्मली आवडत नाही. डिफरंट डायरेक्शनमध्ये आमचं डिसिजन म्हणजे लाइकिंग असते, पण आम्ही कुठेतरी एक मध्यम मार्ग घेऊन सेटल करतो. तर तेव्हा हिची साथ खूप छान मिळते. हे सगळं सुरू असताना मला सांगा, या अडचणी येणं, त्याच्यावर मात करणं हे कायम असतं आणि त्यावेळेला ही माऊली आमची वहिनी तुम्हाला कशी साथ देते? तीच साथ देत होती की हा होईल व्यवस्थित, पॅनिक होऊ नका, पॉझिटिव्ह राहा, आता सगळं होणार व्यवस्थित, किंवा हे करूया. हा एक जो जज्बा आहे तो पाठीशी असतो. खूप छान. पण असंच असलं पाहिजे तर संसार खूप सुखाचा होतो, आनंदाचा होतो. आता लग्नाला किती वर्ष झाली हो? 5 झाली. 5 वर्षातला अत्यंत आनंदाचा क्षण कुठला तुमच्यासाठी? खूप सारे क्षण आहेत. म्हणजे मला जे मिळालेली गिफ्ट वगैरे सरप्राईज, पण त्यापेक्षाही अजून एक आहे म्हणजे माझं लग्न हे सत्संगमध्ये झालं. म्हणजे जे आम्हाला हवं होतं आमच्या गुरूंच्या ठिकाणी, म्हणजे हे सगळं अचानक झालं. आणि मला अजून एक सांगायचं वाटतं की जेव्हा प्रथम म्हणजे माझं बाळ, आमचा मुलगा हा जेव्हा जन्मला तो एक सर्वात छान असा क्षण होता. बरं, मला वहिनींना विचारायचंय, वहिनी की अनुपजी दिवसभर काम करून घरी आले आणि जर तुम्ही एखादी गोष्ट जा परत घेऊन ये असं सांगितलं तर कसे रिॲक्ट होतात? लगेच जातात सर. त्यांना या बाबतीत कोणताही कंटाळा येत नाही किंवा कामाचा. मी तर म्हणते एवढा वेळ काम करतात हे आणि घरी येऊन कधी झोपतही नाही. हा पण गेम खेळत असतात. मग वहिनी मला सांगा, त्यांचा इतका उत्साही स्वभाव आहे, मग त्यांनी स्वभावात जर एक बदल करायला पाहिजे असेल तर कुठला केला पाहिजे असं तुम्हाला वाटतं? सर गोड आहे तो, ते नाही बदल करू शकत. मुंग्या नाही आल्यात बघा तिकडे. बरं अनुपजी, आमच्या वहिनींच्या स्वभावात जर बदल करायचा असेल तर कुठला स्वभावात बदल करावा? व्यवस्थित सर्व दृष्टीने विचार करून मग त्यावर निर्णय घ्यावा. अच्छा, विचार करून निर्णय घ्यावा असं म्हणणं आहे. एखादी थोडीशी पॅनिक होते आणि चिडचिड होते. चिडचिड थोडीशी करते बाकी. पण तुमच्या दोघांपैकी जास्त पटकन म्हणजे शीघ्रकोपी कोण आहे? पटकन राग कोणाला येतो? अनुपजींना येतो की मला येतो? सर मला असं एक्सप्लेन करता येत नाही त्यांच्यासारखं. त्यांना असं एक्सपेक्ट असतं ते मला एक्सप्लेन करता येत. मला बेसिकली एक्सप्लेन करता येत नाही म्हणून थोडस त्रास होतो, बाकी ती समजूनच घेते. मग मला असं 2-3 वेळा रिपीट करावं लागतं. असं नाही मी बोलली, मी छान बोलली पण तुम्ही ते निगेटिव्ह घेतलं असं होतं. तुम्ही अर्थ वेगळा घेतला.
म्हणून ते घरात आले की लगेच बाहेर जायला उत्सुक असतात. नाही 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 असं नाहीये, पण दोघे आनंदात आहात. बरं वहिनी, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? सर पहिली मी अनुप माझ्या हजबंडशी माफी मागेन, कारण सर लग्न झाल्यापासून मी बऱ्याचशा गोष्टींनी त्यांना खूप त्रास दिला, म्हणजे छोट्या छोट्या गोष्टींनी. म्हणजे हे इथेच ठेवलं, हे इथे नाही ठेवलं, मग हे आणलं नाही, मग ते आणलं, मग ते एक्स्ट्रा आणलं, असं असतं. पण त्यांचं एकदम शांततेत ठीक आहे. म्हणजे आमच्या दोघांचं कधीही भांडण झालं ना तर दुसऱ्या क्षणाला ते मला बोलतात, चहा बनवतेस का, मग आपण चहा पिऊया का बसून, असं असतं. म्हणजे त्यांचं राग नसतो कधी. मी खूप लकी आहे, मला अनुपदींसारखे हजबंड मिळाले. आणि सेकंड, मी माझ्या सासू सासऱ्यांची माफी मागेन, कारण सर हा मोठा प्लॅटफॉर्म आहे माफी मागायचा, आणि मी त्यांना नक्कीच माफी मागते. माझ्याकडून खूप साऱ्या चुका झाल्या, म्हणजे आणि मला त्यांनी समजून घेतलं. एवढं समजून घेऊनही माझ्याशी व्यवस्थितपणे छानपैकी बोलतात, मला समजवतात. मी खूप आभारी आहे त्यांचे, आणि मला माफ करा काही चुका झाल्या त्या. अनुपजी, तुम्ही क्षमा मागायची असेल तर कोणाची मागा? कोणाची क्षमा मागण्यापेक्षा मी स्वतःचीच मागेन की माझ्या काही चुका असतील तर पहिला रेक्टिफाय होऊ दे. आणि क्षमाशी मागायची झाली तर पप्पा मम्मीचीच मागेन. त्यांच्याच काही आशा अपेक्षा असतात मुलाकडून, त्या थोड्याशा कमी, म्हणजे बऱ्याचशा अंशी कमी पडतात. त्यामुळे मी पण त्यांचंच क्षमा मागेन त्यांच्याकडेच की हळूहळू मी पण शिकत आहे, मी पण मला शिकण्याचा थोडा वाव द्या. बघायला गेलं तर मी सगळ्यात शेवटचा आहे. मला मोठा भाऊ आहे, नंतर माझी बहीण आहे, तेही मला समजवत असतात. पण ते शेवटचं असल्यामुळे हे थोडंसं माझं वागणं हे त्यांना पटत नसतं. बऱ्याचशा गोष्टी मी चुकलो आहे आतापर्यंत. आणि म्हणून मी तुम्हाला म्हटलं की ज्या क्षणी तुम्ही म्हणालात आईबाबांची माफी मागतो, त्या क्षणी आईबाबांनी दोघांनी असे हात पाठवून जोडले होते की देवाला त्यांनी प्रार्थना केली की हे असंच कुटुंब आनंदात राहू दे, आणि जे जे काही सुख आहे ते या दोघांच्या पदरात पडू दे. मुलीचे आई बाबा, मुलाचे आई बाबा, म्हणजे पूनमजींचे आई बाबा आणि अनुपजींचे आई बाबा दोघेही घरात बसून तुमच्या सुखाचीच प्रार्थना करतायत. तेव्हा असेच आनंदात राहा, एकमेकांचा आदर करत राहा. या आनंदाच्या क्षणाच्या आठवणीनंतर मला ना तुम्हाला एक छोटंसं आव्हान द्यायचंय. अनुपजी, तुम्हाला ना 3 चित्र दाखवणार स्क्रीनवर, आणि ती 3 चित्र दाखवल्यानंतर तुम्ही 3 पैकी 2 चित्र जरी ओळखली तरी आता वहिनींना तुम्ही तन्मणी मिळवून देणार आहात. तेव्हा हे पहिलं चित्र तुमच्यासाठी स्क्रीनवर आलेलं आहे, बघा. सांगा. पिरॅमिड्स. इजिप्तचं पिरॅमिड. अभिनंदन, पहिलं उत्तर बरोबर आलं. आता हे दुसरं चित्र बघूया. इंडिया गेट. इंडिया गेट, नवी दिल्ली इथलं. अभिनंदन, दुसरं पण उत्तर बरोबर आलं. दोन्ही चित्र त्यांनी अचूक ओळखली आणि त्याबद्दल अभिनंदन. वहिनींना तुम्ही तन्मणी झी मराठीकडून मिळवून दिलेलं आहे. तुमचं अभिनंदन. नमस्कार. हसत राहा, आनंदात राहा, असं म्हणत आता शेवटच्या क्षणाकडे आलेलो आहे. आणि तो शेवटचा क्षण आहे की तुम्हाला पैठणी कोण पटकावून देणार ते बघायचंय. भाऊ देणार की अनुपजी देणार. आणि त्यासाठी मी 5 वस्तू सांगणार. मी ज्या क्रमाने सांगणार त्या क्रमाने सगळ्यात आधी जो कोणी त्या वस्तू घेऊन येईल तो आज या माऊलीला पैठणी पटकावून देणार आहे. आणि त्यासाठी 5 वस्तू ऐकताच क्षणी खेळायला सुरुवात करायची आहे. आणि वस्तू आहेत पेन, गाळणी, लसूण, रुमाल आणि अंड. वेळ सुरू झाली. दहा, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. चला आता शांत राहूया. अनुपजीने काय काय आणलंय? हे रुमाल. कधी कुठल्याही वस्तू आणल्या क्रम चुकला. अंडा आणायला गेला पण खूप वेळ लागला. बरं, आता इकडे दादानी कुठल्या कुठल्या वस्तू आणल्या? पहिला पेन. पेन. सेकंड 2, लसूण. 3, रुमाल. 4,
अभिनंदन. दादानी आज आपल्या बहिणीला पैठणी मिळवून दिलेली आहे. अभिनंदन. वहिनी, तुम्हाला मिळत आहे तथास्तु पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून पैठणी. अभिनंदन. तेव्हा पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो. हसत राहा, आनंदात राहा आणि स्वतःची काळजी घ्या असं म्हणत आजचा भाग इथे संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टर कुटुंबाचा इम्युनिटी बुस्टरच्या पुढच्या भागात. नमस्कार.